नमस्कार, ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण आरी वर्कचे बेसिक क्लास घेण्यास सुरुवात केलेली आहे। आजचा हा क्लासचा 34वा दिवस आहे। आपण अशा प्रकारे वेगवेगळ्या आकाराचे मणी कसे स्टिच करायचे हे पाहिलेले आहेत। इथे आपण वेगवेगळे आकार काढून मणी कसे स्टिच करायचे हे सुद्धा पाहिलेले आहेत। साध्या धाग्यामध्ये चेन स्टिच कशी घालायची, मणी कसे वर्क करायचे हे पाहिलेले आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारचे 4 बुट्टे पाहिलेले आहेत। आपण आणखी आज बुट्टे पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। इथे आपण जरी थ्रेड घेतलेला आहे, थ्रेडला गाठ बांधून घ्यायची आहे, रिंगच्या खाली ठेवून घ्यायचा आहे। इथे धागा वरती काढून एक सिंगल चेन स्टिच घालून घ्यायची आहे। सुईमध्ये आपण शुगर बीट्स आणि एक मोठ्या आकाराचा मणी घेतलेला आहे। त्या मण्यांना चिटकून आपण 2 चेन स्टिच घालून घेणार आहोत, म्हणजे आपला मणी फिक्स होईल, इकडे तिकडे हलणार नाही। हे पहा, इकडे सुद्धा आपण मण्यांच्या जवळ 2 चेन स्टिच घालणार आहोत। त्यानंतर या बाजूला मण्यांच्या वरच्या बाजूला एक सिंगल चेन स्टिच घातलेली आहे। नंतर मागच्या बाजूला एक सिंगल चेन स्टिच घालायचे आहे। त्यानंतर पुढच्या बाजूला आपण मणी लावून घेणार आहोत। हे पहा इथे, त्यानंतर इथे पुढच्या बाजूला मणी स्टिच करून घ्यायचा आहे। मण्यांच्या जवळ 2 चेन स्टिच घालायचे आहेत व एक गाठ बांधून घ्यायची आहे। इथे आपण दुसरा बुट्टा पाहूयात। सिंगल चेन स्टिच घालून घ्यायचे आहे। आपला गहू मणी आहे। इथे आपण हा मणी लावून घेत आहोत। 2 चेन स्टिच घातलेले आहेत जवळ जवळ। मण्यांच्या जवळ अगदी जवळ अशा 2 चेन स्टिच घालायच्या, म्हणजे तो मणी हलत नाही व आपला बुट्टा अगदी व्यवस्थित येतो। इथे आपण मण्यांच्या वरच्या बाजूला मध्ये एक सिंगल चेन स्टिच घालतोय। त्यानंतर मण्यांच्या मागच्या बाजूला म्हणजे व इथे आपण सिंगल चेन स्टिच घालतोय। मागच्या बाजूला एक सिंगल चेन स्टिच घालायची, त्यानंतर पुढच्या बाजूला अशा प्रकारे मणी स्टिच करून घ्यायचा आहे, म्हणजे बुट्ट्याचा आकार व्यवस्थित येतो। त्यानंतर आणखी एक आपण चेन स्टिच घालून इथे गाठ बांधून घेत आहोत। इथे आपण तिसरा बुट्टा पाहत आहोत। आपण शुगर बीट्स आणि एक गहू मणी घेतलेला आहे। इथे आपण अगदी जवळ जवळ असे 2 चेन स्टिच घालून एक गाठ बांधून घेणार आहोत। तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे बुट्टे बनवण्याचा भरपूर सराव करून घ्यायचा आहे। तुम्हाला जर काही अडचण असतील तर तुम्ही मला विचारू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।